सगळ्यांना शुभ सकाळ। मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करत आहे। गाजर, कोबी, कोथिंबीर आणि हिरवी मिरची। वाटण्यासाठी अद्रक, कोथिंबीर, लसूण, कांदा, ओलं खोबरं आणि धने घेतलेला आहे। इथं मी बटाट्याचा खीस घेतलेला आहे। बटाटे उकडून घेतलेले आहेत 2, ते खिसून घेतलेले आहेत। गाजर 2 कोरडं करून ठेवलेलं आहे। कोबी पण 2 कोरडा करून ठेवलेला आहे, त्यातलं पाणी सगळं निथळून काढलेलं आहे मी। कोथिंबीर घेतलेली आहे, मिरची घेतलेली आहे, हिरवी मिरची। अद्रक आणि लसूण थोडंसं बारीक ठेचून घेतलेलं आहे, ते पण ॲड करून घेणार आहे इथं। दोन ते 3 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचे। बेसन पीठ घालायचं। 4 चमचे बेसन पीठ घेतले। थोडीशी हळद, लाल चटणी, कांदा लसूण मिरची, धना पावडर, मीठ चवीपुरतं घ्यायचं। सगळं पीठ मळून घ्यायचं इथं। उकडलेला बटाटा आणि कोबी दोन्ही पण असं ओलसर असतं, त्याच्यामुळे आपल्याला इथं पाणी लागणार नाही आहे। जेवढं ह्याच्यात कोबीमध्ये आपल्याला ह्याच्यात मळता येईल तेवढ्याच आपल्याला मळून घ्यायचे, पाणी घ्यायचं नाही आपण इथं। कोबीला पाणी सुटतं, गाजरला पण पाणी सुटतं, त्याच्यामुळे हे गोळा आपल्याला जास्त वेळ ठेवायचा नाही आहे इथे। तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी कढईमध्ये। सिलेंडर आकाराचे असे गोळे तयार करून घ्यायचे आपल्याला। तेल गरम होते कढईमध्ये। इथे सगळे गोळे तयार करून झालेले आहेत आपले। तेल एकदम कडक पाहिजे आपल्याला इथं। एक थोडंसं डेमो बघते, तेल एकदम अगदी जसं पाहिजे तसं झालेलं आहे आपलं गरम। ह्याला तुम्ही व्हेज कोफ्ते पण म्हणू शकता आणि तुम्ही नुसते पण खाऊ शकता, पण मी आता ह्याची जी भाजी रेसिपी दाखवणार आहे ती पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच।
आतमध्ये पीठ राहायला नको कच्चं, त्याच्यामुळे चांगलं आपण फ्राय करून घ्यायचं लालसर असं. इथं अशा रंगामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत मी सगळे. बाकीचे पण सगळे अशाच प्रकारे आपण तळून घेणार आहोत, फ्राय करून घेणार आहे इथं. आपलं इथं फ्राय करून झालेलं आहे तयार. आज मी व्हेज मराठा ट्राय करते. व्हेज मराठा माझा खूप फेवरेट आहे. पनीर तर शक्यतो सहसा सगळेच खातात, पण व्हेज मराठा म्हणजे व्हेज लोकांसाठी नॉनव्हेजचा प्रकार असल्यासारखा आहे. पण हे खायला खूप टेस्टी लागतं. मग आज वेळ पण होता, त्यासाठी थोडीशी मेहनत घेऊन व्हेज मराठा ट्राय करते आहे मी. इथं तेल गरम करायला ठेवलेलं, म्हणजे जे तळलं होतं तेच तेल घेतलेलं आहे मी इथं. जिरे घातलेले आहेत, कढीपत्त्याची 2-3 पानं घातलेली आहेत, कांदा घातलेला आहे एकदम बारीक कटिंग करून. आता तो कांदा लाल होईपर्यंत त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण कांडून घेतलेलं आहे बारीक. ते मी इथं टाकलेलं आहे. आता हे सगळं लाल होईपर्यंत परतून देते. त्याच्यानंतर ह्याच्यात ॲड करते मी काळा मसाला, जो आपण तयार केला होता. कांदा, ओलं खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि धने थोडेसे घालून जे वाटण तयार केलं होतं आपण स्टार्टिंगला, ते मी इथं घातलेलं आहे. आता हे पण पूर्ण परतून देते मी इथं. हे चांगलं परतलं तेल सुटायला लागलं की मग ह्याच्यामध्ये आपण टॅमॅटोची प्युरी ॲड करणार आहोत. तेल सुटायला लागलेलं आहे. मग आता आपण ह्याच्यामध्ये टॅमॅटो ॲड करून, टॅमॅटोची प्युरी केलेली आहे घरामध्येच, ती मी ह्याच्यात ॲड करून टाकते. इथे टॅमॅटो प्युरी ॲड करून परत परतून घ्यायचं आहे आपल्याला. मी 4 ते 5 असे काजू पण भिजायला टाकलेले आहेत, त्याची पण मी इथं प्युरी करून घेणार आहे. काजूची पेस्ट तयार करून घेणार आहे, ती पण आपण ह्याच्यात ॲड करून घेणार आहोत. तेल सुटायला लागल्यावर आपण बाकी सगळे मसाले ह्याच्यात टाकणार आहोत. एक छोटासा चमचा मी टॅमॅटो कॅचअप घेतलेला आहे. तिखट असतं ते कॅचअप घेतलेलं आहे, गोड असं घेतलेलं नाही आहे. इथं सगळे मसाले, कांदा लसूण मसाला, लाल चटणी वगैरे सगळं मी ॲड करून घेते. कोणताही, परत एकदा सांगते, कोणताही ॲडिशनल मसाला मी इथे यूज केलेला नाही आहे. फक्त धना पावडर आणि हळद एवढंच, आणि आपलं घरगुती जे मसाले आहेत तेच ॲड केलेले आहेत त्याच्यात. परत ह्याला तेल सुटेपर्यंत परत परतून घेणार आहे मी. खाली लागून द्यायचं नाही, त्याच्यामुळे सतत हलवत ठेवायचं. सगळा मसाला परतून घेतल्यानंतर इथं मी काजूची पेस्ट जी बनवली होती, मी सांगितलं होतं काजू भिजायला ठेवले होते 3 ते 4 तास, त्याची पेस्ट करून घेतलेली आहे मी इथं. काजू जास्त टाकायचं नाही, नाही तर गिरवी घट्ट होते एकदम. इथं फक्त 3 ते 4 काजू वापरलेले आहेत मी. आणि फ्रेश क्रीम असेल तर फ्रेश क्रीम, म्हणजे आपली दुधाची साय पण वापरली तरी चालतं. मी इथं दुधाची साय पण वापरणार आहे थोडीशी. तुम्ही पाहू शकता एकदम हॉटेलसारखी गिरवी झालेली आहे आपली इथं. कलरला पण एकदम तसंच दिसतंय. जसं लागेल तसे गिरवीचं म्हणजे थिकनेस ठेवायची आहे. कोणाला पातळ लागते पातळ, कोणाला घट्ट लागते तशी घट्ट ठेवायची.
काजू पेस्ट घातल्यामुळे ह्याचं थिकनेस वाढणार आहे आपला. मी तर फ्रेश मलाई टाकली आहे दूध ॲड करून ह्याच्यात. मसाला परतून परत एकदा झाल्यानंतर मग मी जे आपलं मिक्सरचं भांडं आहे ते धुवून, म्हणजे काजूचं जे आहे ते धुवून मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते. आता घरामध्ये जेवढे माणसं आहेत तेवढ्या प्रमाणामध्ये मी भाजी बनवणार आहे, त्यासाठी मी तेवढं पाणी ॲड करते. आणि ह्याला एकदा उकळी आली की मग आपण कोफ्ते बनवलेले आहेत मराठ्याचे जे आहे ते आपण ह्याच्यात ॲड करून घेणार आहोत. सगळा मसाला एकजीव झाला पाहिजेत. कोफ्ते आता मी सोडून घेते ह्याच्यात. पहिल्यांदा बनवते त्याच्यामुळे मी खूप कमी बनवलेलं, मग ते नुसतं खाण्यासाठी काय ठेवलं नाही, फक्त 2च ठेवले होते. त्यानंतर कोथिंबीर ॲड करून घेते मी इथं. माझ्याकडून गॅसवरती लाल चटणी सांडलेली आहे थोडीशी. मीठ टाकायचं विसरले होते. अन्नाला चव, परत एकदा सांगते, अन्नाला चव मीठ नसेल तर येत नाही, त्याच्यामुळं मीठ प्रत्येक वस्तूमध्ये टाकलं गरजेचंच आहे, पण कमी प्रमाणात टाकलेलं, कारण की वाढलेलं कमी करता येत नाही पण कमी झालेलं वाढवता येतं, त्याच्यामुळे कमी प्रमाणातच ठेवायचं. कोफ्ते टाकून झाल्यानंतर एक 10 ते 15 मिनटं आपल्याला हे कोफ्ते गिरवीमध्ये शिजवून द्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता इथं कशी झालेली आहे आपली भाजी व्हेज मराठ्याची. भाजी इथं शिजून आपली तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही कोफ्ते कसे झालेले आहेत, एकदम हॉटेलमध्ये असतात तसे. आजची आपली व्हेज मराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.